हाय फ्रेंड्स, म्हणलं आज चला आपण मस्तपैकी काहीतरी विशेष बेत बनवा. तर चपात्या चालू होत्या, एका साईडला खीर बनवली होती आणि एका साईडला मटकीची भाजी. तर दुसरं काही नाही हो, आज काही नव्हतं, असंच जिभीचे चोचले. तर जेवायला घेतलं आणि म्हणलं मस्तपैकी जेवण करावं आणि कार्टून तोपर्यंत घरामध्ये पसारा करणार नाही असं होणार नाही. इतका पसारा, थोडं जरी दुर्लक्ष झालं की इकडं चालू झालं तर तरी पण ते खेळणारच. आता कोणी खेळायला नाही आहे तिला सोबत, त्यामुळे ती घरामध्ये खूप सारा पसारा करते. आणि आता झोपायचा टाईम झाला होता, म्हटलं आधी घर आवरावं, मग परत नाही का फ्रेश व्हावं आणि त्यानंतर कार्टूनला मस्तपैकी तेल लावून द्यायचं होतं. पण कार्टून असलं छान खेळत होतं की बसच, काय काय सुचत राहतं हिला दिवसभर. तर सगळं कामं आवरलं, भांडे वगैरे झाले. त्यानंतर म्हणलं चला तर कॅमेरा आपण नाही का आरशातमधून शूट कसं आहे ते चेक करत होते. तर कार्टूनमध्ये आलं, हाय वगैरे केलं आणि त्यानंतर चला म्हणलं आता हिला मस्तपैकी तेल लावून द्यावा, का आता उद्या स्कूलला जायचं आहे कार्टून. तर ते तेल लावताना एवढे नखरे असे, किती वेळा एक एक मिनिटसुद्धा असं सरळ बसत नाही. इतके बापरे की माप नाही नखरे असतात तिचे. एवढ्या गप्पा मारते ना, हे असं झालं मम्मा, ते तसं झालं मम्मा. बापरे, एवढे प्रश्न ना बसच. आमच्या मायलेकीच्या गप्पा तर कधी काय संपणार नाही. तर मी पण तेल वगैरे लावून घेणार होते, का तर केस खूप असे खराब व्हायला लागले, तेल लावत नाही खूप दिवस झालं. तर कार्टूनलाही तेल लावून दिलं आणि असं ठरवलं आता दोघींनाही रोज तेल लावायचं, का तर केस खराब होत नाहीत आणि खूप छान होतात. तर तेल लावायचं चाललंच होतं. तर म्हणलं चला आता आपला आजचा व्हिडिओ इथेच एंड करू. कसा वाटला नक्कीच सांगा. आणि आमचा व्हिडिओ चालू झाला ना, आम्ही कॅमेऱ्यापाशी जाऊन मस्ती करणार नाही असं कधी होणार नाही. कार्टून मस्ती कसं. चला मग आजच्यासाठी एवढंच होतं बरं का. बाय बाय.